देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी सत्ताधारी आमदारांनी अधिवेशनामध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केलाय। तर जरांगींसोबतची चर्चा शिंदे गटाकडून सुरू होती, मात्र आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला त्या बैठकीला शिंदे उपस्थित नव्हते आणि त्यामुळे खरं टार्गेट कोण याचा विचार करावा लागेल असं सूचक विधान रोहित पवारांनी केलंय। प्रस्ताव मांडतो अध्यक्षमध्ये अगदी छोटंसं हे बिल आहे। भाजपची एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये वातावरण तसं गरम होतं असं आम्हाला कळालं। काही भाजपच्याच आमदारांनी खाजगीत आम्हाला सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब चिडले होते, त्यांच्याबद्दल एवढं बोललं गेलं आणि बोलणं झाल्यानंतर सुद्धा भाजपकडनं कुठलाही आमदार बोलला नाही अशाबद्दलची चर्चा तिथं झाली। आणि काल जे काय आपण अधिवेशनामध्ये बघितलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांच्या काही भाजपच्या नेत्यांनी आमदारांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे। पाटील करत होते तेव्हा चर्चा, नेगोशिएशन, त्याच्याचबरोबर इतरही काही गोष्टीची आरक्षण कसं देता येईल, काय करता येईल या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व ओएसडी, त्यांचे नेते, त्यांचे मंत्री हे कुठंतरी जरांगे पाटलांशी बोलत होते। त्यामुळे एसआयटी काल जी स्थापन झाली ते सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित नसताना मग खरं टार्गेट कोण आहे हे कुठंतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल।